नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं असता या ठिकाणी दौलताबाद हा जो काही परिसर आहे, दौलताबाद, एलरुफाई, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव आणि चाळीसगाव या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच फुलंब्री, विरामगाव, पिशोर हा जो सर्व परिसर आहे, सिल्लोड, अनवा, जनता या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला सेंद्रामडीसी, पिपरी, काचोड, पाचोड आणि धरण क्षेत्राकडे निंबेजळगाव, बिटकिंग, गंगापूर, धाकेपाल, पैठण, दहीगावणे, भक्तापूर या ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. आणि जालना जिल्ह्यामध्ये उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा कमी आहे. बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. समर्थनगर, जाफराबाद हा जो काही परिसर आहे, हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. तसंच या ठिकाणी बघितलं असता जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा जोर जास्त राहील. तर बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, तानवाडी, वडीगुद्र, रमसगाव, शेवता या सर्व काही परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी बघितलं असता बीड जिल्ह्यामध्ये गेवराईकडे हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय. तर बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आपल्याला बीड, खोकरमोह हा जो परिसर आहे या ठिकाणी वडवणी, तळगाव, सळकडे हलक्या मध्यम स्वरूपात आणि जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे. तर धारूर, केज हा जो काही परिसर आहे, धारूर, केज, येळम, चोसाळा या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील आणि जोरदार अवकाळी पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीट पाऊस देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसंच धाराशिवमध्ये कळंब, सातार, खेडबूम, येडशीपेठ, खामगाव, धाराशिव, बिलीम, तुळजापूर हा जो सर्व परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला धाराशिवमध्ये बघायला मिळू शकत आहे. लातूरकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी लातूर, घाटेगाव, मुरुड हा जो सर्व परिसर आहे, या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तसंच बोडखा, बारडापूर, अहमदपूर, घाटनांदुरा या सर्व परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राहील. तसंच या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये देखील लातूर रोड, तसं आसपासचा जो परिसर आहे सर्व शिरोळंतपाल, अचोला, आत्रगा, किलरणी, औरत शहाजानी, हलसी भालकी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस एकंदरीत बघितला असता लातूरच्या दक्षिणेला पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान. आणि मित्रांनो, परभणीकडे बघितलं असता परभणी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी परभणीमध्ये परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सैलू हा जो सर्व परिसर आहे, अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम स्वरूपात अवकाळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसंच आसपासचा जो परिसर आहे सोनपेठ, गंगाखेड, पालम या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. नांदेड, वाघाळा जिल्ह्यामध्ये बघितलं असता उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे, मात्र दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय नांदेड, वाघाळाच्या. तर या ठिकाणी बघितलं असता नांदेड, वाघाळा आणि आसपासचा जो सर्व परिसर आहे, या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. अर्धापूर, नांदेड, वाघाळा तसंच हा जो परिसर आहे लोहा, बुजुर्ग, कवठा, नरसी या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. हिमायतनगर, उमरखेड या ठिकाणी बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकतोय. हदगाव, तामसा, किनोटी, चोदा, ढाकणी, मोरशिंदी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. हिंगोलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे. अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. चापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, आता बघूया विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ जास्त राहील आणि काही भागांमध्ये आपल्याला अवकाळी पाऊस देखील बघायला मिळू शकतो. कोंडाली, काटोल, नरखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपात अवकाळी पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याकडे एकंदरीत पावसाचा जोर कमी आहे. भंडारा, गोंदियाकडे पावसाचा जोर कमीच आहे, पावसाची शक्यता फार काही नाही. गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील, तुरळक ठिकाणी होऊ शकतो, शक्यता कमी आहे. चंद्रपूरकडे पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र यवतमाळच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर कमी आहे, मात्र बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये. वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. आणि अमरावतीकडे बघितलं असता
अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते। मोजरी, मोर्शी, वरुड, नरखेड, अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। तसंच आसपासचा जो काही परिसर आहे, चांदूर, तसंच अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, नांदगाव, खांडेश्वर या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। पावसाचा जोर अकोलामध्ये अमरावतीपेक्षाही जास्त राहील। अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा, हिरवाखेड या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील। विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम स्वरूपात तर तुरळक ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। गारपीट होण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये रिठाड, रिसोद, आजूर सर्व परिसर या ठिकाणी, बुलढाणामध्ये पीबी, लोणार, लोणी या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। तसंच या ठिकाणी आसपासचा जो परिसर आहे, कुदनापूर, अहमदपूर, चिखली, कलवड, बुलढाणा सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे। तर पाहूर, जामनेर, बोदवड, पाचोरा, बडगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम स्वरूपात तर काही ठिकाणी ऊन-सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर थोडा कमी आहे आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाची शक्यता फार काही नाही, ढगाळ वातावरण राहील। तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबारकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही। नाशिकमध्ये बघितलं असता नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। ढगाळ वातावरण जास्त भागामध्ये दुपारनंतर बघायला मिळू शकते। नाशिक जिल्ह्यामध्ये आसपासच्या परिसरामध्ये मालेगाव, मनमाड, येवला, निफाड, सिन्नर, निमगाव, सिन्नर तसेच लासलगाव या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आपल्याला अहिल्यादेवीनगरकडे बघितलं असता अहिल्यादेवीनगरच्या उत्तर भागाकडे, कोपरगावच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, अवकाळी पावसाची शक्यता कोपरगावकडे देखील आहे। तर या ठिकाणी कोपरगाव, शिर्डी हा जो काही परिसर आहे, शिर्डी, राहता, जवळके, पुलतांबा तसंच केलवड, श्रीरामपूर, टाकळी भान या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। देवळाली, प्रवारा, राहुरी, घोडेगाव, माका, शिरळ तसंच धनगरवाडी हा जो सर्व परिसर आहे अहिल्यादेवीनगरचा उत्तर भाग या ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। विजांचा कडकडाट जास्त बघायला मिळू शकतोय। तसंच या ठिकाणी आसपासचा जो परिसर आहे, मिरजगाव, राळेगाव, सुरेगाव, पारगाव, सुद्रुक या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। जुन्नर, मनसर, चाकण, राहू, दौंड, सासवड, लोणंद, फलटण, बारामती या ठिकाणी देखील जोरदार अवकाळी पाऊस। पुणे जिल्ह्यापेक्षाही पावसाचा जोर जास्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं असता सातारामध्ये मेधा, वसोटपोट, सौराट, अरश, शिंगे, वळडे या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पाऊस। कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निदाल, देवळी, मूल, अद्राकी, देवरा, नांदड, फलटण, बारामती या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा जोरदार अवकाळी पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय। सोलापूरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे। पंढरपूर, माहोळ, इचलगाव हा जो सर्व परिसर आहे, सोलापूर, अक्कलकोट या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते। लगतच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्तच आहे। सांगलीमध्ये पावसाचा जोर जास्त वाढत आहे, जबरदस्त पावसाची शक्यता आहे। सांगली, मालगाव, देसिंग, कोची, नागस, तासगाव तसंच आसपासचा परिसर शिरळ, मकसुली तसंच आसपासचा जो परिसर आहे, शेराव, पिकोडाची, अथनी, मकसुली, किरंगी, जकराती या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट, अवकाळी पावसासोबत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर जास्त आहे सांगलीमध्ये। कोल्हापूरमध्ये बघितला असता कोल्हापूर, ज्योतिबहिल हा जो परिसर आहे, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी गारपीट देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। आणि किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असतं या ठिकाणी मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा, राजापूर या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे म्हणजेच या ठिकाणी साखरप्पा, बेलकर, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे। लगतच्या परिसरामध्ये देखील पाऊस जास्त राहील। माखजन, कोयना, पाटणकडे देखील पाऊस राहील। तसंच या ठिकाणी गुहागर हा जो सर्व परिसर आहे, दापोली, खेड या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। तसंच आसपास जो परिसर आहे, गोळेगाव, देवेगर, रोहा, लवासा, मुरुजंजिरा, काशीद या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। तसंच हा जो परिसर आहे लगतचा काही या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे। मात्र मुंबई, नवी मुंबईकडे पावसाची शक्यता फार काही नाही। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते। काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ राहील, ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते। ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे, ढगाळ वातावरण जास्त राहील।
एकंदरीत बघितलं असता महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट, जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर काही ठिकाणी कमी आहे. विदर्भामध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे. मात्र मराठवाड्यामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. नमस्कार.